मित्रांनो नमस्कार. आज आपण एक खूप संवेदनशील आणि मनाला भिडणाऱ्या एक विषयावर बोलणार आहोत. नात्यात फसवणूक करू नये. जर एखादी स्त्री किंवा पुरुष तुमच्याकडे प्रेम, भावनिक आधार, वेळ किंवा जराशी आपुलकी मागत असेल तर ते व्यवहार नाही. गरज असते ती व्यक्ती तुमच्या विश्वास ठेवून जवळ येते. पण जर ते तुमचं मनात नसताना फक्त वेळ घालवण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी किंवा तुमची इच्छा वेळ घालवण्यासाठी असेल तर त्याच्याशी क्लोज झाला असेल आणि त्यांना मी तुमच्यावर खूप प्रेम करते असं दाखवलं तर त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, की काही दिवसांनी त्या माणसामध्ये नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. काही दिवसांनी तो वैतागलेला असतो आणि मग तो इग्नोर, ॲटिट्यूड्स, सीन झोन असं करत करत नात्यांचा शेवट करतो, त्याला तोडून टाकतो. मित्रांनो, नातं ते फक्त तोडण्यासाठीच नसतं तर ते एखाद्या माणसाच्या मनाशी खेळणं असतं. कारण प्रेमात फसवणूक झालेल्या व्यक्तीला फक्त दुःखच होत नाही तर त्याचा आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य, इच्छा, अपेक्षा आणि भावनिक आधार तुटलेला असतो. कधीकधी तर त्याच्या आयुष्यावर सुद्धा परिणाम होतो. म्हणूनच एक विनंती आहे मित्रांनो, जर कोणावर प्रेम करत नाही तर त्याच्याशी खेळू नका, त्याच्या भावनेशी खेळू नका, त्याच्या जीवनाशी खेळू नका. त्या व्यक्तीला स्पष्टपणे मी इमोशनल कनेक्ट होत नाही असं सांगणं हीच खरी प्रामाणिकता आहे. कमीत कमी एवढ्या समोरच्याला विश्वासात घ्या. त्याला सांगा की विश्वासात असेल तर माझी साथ देतो, मी तुला मदत करतो, पण समोरच्याला एक मर्यादेपलीकडे जाऊ नका. असं जरी सांगितलं तरी तो त्याच्या मनाला जपू शकतो, स्वतःला समजू शकतो आणि त्याच्यातनं बाहेर निघू शकतो. जिथे पुन्हा काहीच उरणार नाही असं नातं ठेवू नका. नातं असो किंवा नसो मित्रांनो, पण ते फसवणुकीच्या आधारावर नसावं, त्याच्या जीवनावर, त्याच्या लाईफवर स्पॉईल करणारं नसावं. तुम्ही प्रेम करत नसाल तरी चालेल, पण कुणाचं प्रेम फेकू नका, कुणाला दुःख देऊ नका, कुणाचा आत्म्याची तळतळाट करून घेऊ नका. कारण की हे दुःख, हे त्रास, हा मानसिक त्रास, हा शारीरिक त्रास आणि हा वेदना, ही न संपणाऱ्या वेदना असतात. त्याच्यामध्ये त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्याला आयुष्याला कलाटणी असणाऱ्या जीवनाचा भाग म्हणून त्याचे जीवन बर्बाद पण होऊ शकतं. म्हणून आपल्याला मिळणाऱ्या थोडेसे टाईमपासासाठी, आपल्याला मिळणाऱ्या थोडेसे सुखासाठी कोणाचं आयुष्य बर्बाद करू नका. धन्यवाद मित्रांनो.